तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का। राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव हे अजित पवार यांच्याकडे गेलंय। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह्या अजित पवार असणार आहेत। निवडणूक आयोगामध्ये आतापर्यंत जी सुनावणी झाली त्यामधला आलेला हा निर्णय तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का। घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला मिळालेला आहे। त्यांचे देखील रिएक्शन घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। राष्ट्रवादी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आम्हीच असं अजित पवार गटाकडून देखील सांगण्यात आलेलं होतं। तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारच असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलेलं होतं। निवडणूक आयोगामध्ये देखील हीच बाजू मांडण्यात आली। शेवटची जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सुद्धा बहुमताचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला होता। तर पक्षामध्ये फूट नाही असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होतं। तसंच राष्ट्रवादी आम्हीच आणि यासाठी बहुमताचा मुद्दा पुढे करण्यात आला होता। शेवटच्या सुनावणीमध्ये सुद्धा आपल्याकडे बहुमत असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं होतं आणि त्यावरून निवडणूक आयोगानं ही आकडेवारी पाहता हा निर्णय दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्ह असलेला घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाला मिळालेला आहे। त्यामुळे शरद पवार गटासाठी आता नवं नाव आणि नवं चिन्ह त्यांना घ्यावं लागेल। शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे ठाकरेंकडे जसं उबाठा आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं होतं तसं आता शरद पवार गटासाठी त्यांना एक वेगळं चिन्ह आणि वेगळं नाव त्यांना घ्यावं लागणार आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हे अजित पवारांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का। अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिलेला आहे। आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे। म्हणजे